वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणे कुटुंबातील 2 सदस्यांवर आता एक नवा आरोप केला जातोय आणि याच आरोपाअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला आरोपी पती शशांक हगवणे आणि वैष्णवीची सासू म्हणजेच लता हगवणे यांच्या विरुद्ध एका JCB व्यवहारात तब्बल 11,70,000ची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। नेमकं हे प्रकरण काय, वैष्णवीच्या पती आणि सासूवर असलेले आरोप काय आणि आत्ताच्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील पुढील अपडेट्स काय हे आपण या व्हिडिओमध्ये तपशीलवार जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 मध्ये प्रशांत यांनी लता व शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाख रुपयांना JCB खरेदी करण्याचा व्यवहार केला होता। त्यावेळी त्यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये देऊन JCB ताब्यात घेतला। JCBवर 19 लाखांचं बँकेचं कर्ज होतं आणि हेच हप्ते भरण्यासाठी प्रशांत यांनी दरमहा 50,000 रुपये देण्याचं ठरलं। त्याप्रमाणे प्रशांत यांनी ठरल्याप्रमाणे लता यांच्या खात्यात एकूण 6,70,000 रुपये जमा केले। मात्र हगवणे यांनी बँकेचे हप्तेच भरले नाहीत, रक्कम स्वतःसाठी परस्पर वापरली। परिणामी ऑगस्ट 2024 मध्ये बँकेने JCB ताब्यात घेतला आणि यानंतर हगवणे यांनी JCB बँकेतून पुन्हा सोडवला। JCB सोडवला असला तरी प्रशांत यांना हगवणे कुटुंबाकडून हा JCB परत देण्यात आला नाही, उलट 11,70,000 रुपये परत मिळावे, JCB ताब्यात द्यावा यासाठी प्रशांत यांनी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांना वर धमकावण्यात आलं। प्रशांत यांनी आपल्या फिर्यादीत असंही म्हटलंय की शशांक म्हणजेच वैष्णवीचे पती यांनी कमरेवरील पिस्तूलवर हात ठेवून तू मशीन 14 महिने वापरलीयस, आता पैसे मागू नको नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी सुद्धा दिली होती। दुसरीकडे आता वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार झालेल्या निलेश चव्हाणला बावधन पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून ताब्यात घेतलंय। चव्हाणला शनिवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे 3 जून पर्यंत त्याला कोठडी सुनावण्यात आली आहे। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपली होती। त्यानंतर हगवणे पितापुत्राला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं। न्यायालयाने चव्हाणसह हगवणे पितापुत्राच्या पोलीस कोठडीत 3 जून पर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला। दरम्यान यापूर्वी कोर्टामध्ये झालेल्या युक्तिवादात हगवणे कुटुंबाच्या वकिलांकडून वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला होता। वैष्णवीच्या 2-4 कानाखाली मारल्याने पतीने तिचा छळ केला असा अर्थ होत नाही, असं विधान सुद्धा वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी नेमलेल्या वकिलाकडून करण्यात आलं होतं। ज्यानंतर महाराष्ट्रात विविध राजकीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या वकिलाच्या विरुद्ध आवाज उठवला होता। त्यानंतर शनिवारी कोर्टामध्ये जे युक्तिवाद झाले त्यामध्ये निलेश चव्हाण याच्याबाबत सुद्धा काही खुलासे करण्यात आले। निलेश चव्हाणकडे शस्त्र परवाना आहे, त्याने वैष्णवीला पिस्तुलाचा धाक दाखवल्याची शक्यता आहे आणि चव्हाण हा करिश्माचा मित्र असल्याने त्याने हगवणे कुटुंबाबरोबर वैष्णवीचा छळ करण्यासाठी कट रचला होता का याचा सुद्धा तपास पोलीस करत असल्याचं कळतंय। या मधल्या काळात शशांक, सुशील, राजेंद्र हगवणे यांच्याशी चव्हाणचे आर्थिक हितसंबंध होते का, आहेत का या दृष्टीने सुद्धा तपास करायचा आहे, असं बावधन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते आणि सरकारी वकील विजयसिंग जाधव यांनी न्यायालयामध्ये सांगितले। तुर्तास हगवणे कुटुंबातील 5ही सदस्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।